छान तर्रीदार मटण तयार झालेलं आहे। इथे मी मटण तयार केलेलं आहे, 1.5 पाव मटण आणलेलं तर हे तयार केलेलं आहे। बघा छानपैकी तयार झालेलं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे मटण मी तयार करत आहे। इथे 1.5 पाव मी मटण आणलेलं आहे, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। तेल छानपैकी 2 ते 3 चमचे तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा टाकून घेते, तमालपत्र टाकलं आणि त्यानंतर भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी परतून झाल्यानंतर त्यानंतर 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते। इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेतली, छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि इथे लगेचच मी मसाले तयार करून घेते। कांदा आपला ब्राऊन होईपर्यंत इथे मसाले मी काढून घेते। इथे जिरा पावडर छोटंसं 1 चमचा काढून घेतलेला आहे। इथे धण्या पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा घेणार आहे आणि हे सर्व साहित्य एकच वाटीमध्ये मी काढून घेतलं आणि वाटण मी तयार केलेलं आहे। खोबरं भाजून, कांदा भाजून असं वाटण तयार केलेलं आहे। इथे मीठ टाकून घेतलं, आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपला इथे कांदा ब्राऊन होत आहे। तर त्यावर आपण आता इथे मी वाटण तयार केलेलं, खोबरं भाजून, कांदा भाजून, लसूण, कोथिंबीर असं सर्व साहित्य टाकून मी वाटण तयार केलेलं होतं। तर ते वाटण फ्राय करून घेते कांद्यावरच आणि त्यानंतर लगेचच सर्व मसाले टाकून घेते। सर्व मसाले एकसारखे फ्राय करून घ्यायचे आहेत। छानपैकी फ्राय झाले आणि त्यानंतर आपण मटण टाकून घेते। मटण छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि छानपैकी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायचे आहे। इथे मटण हलवून घेतलं आणि झाकण ठेवणार आहे। इथे मी अर्धा लिंबू पण पिळून घेते मॅरिनेशनसाठी। तर इथे लिंबू पिळून घेतलं आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा अगोदरच टाकून घेते, कारण जेणेकरून मटणाला छान असा वास येतो। तर इथे मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेते आणि झाकण ठेवून देणार आहे, वाफ काढून घ्यायची आहे। इथे वाफ काढून झाल्यानंतर बघू शकता तेल असं छानपैकी सुटलेलं आहे। बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मटणाला। आता इथे मी बाजूलाच गरम पाणी करून ठेवलेलं आहे, कोथिंबीर टाकून घेते आणि आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे पाणी टाकून घेतलं आणि छानपैकी आपण मटण शिजवून घेणार आहोत। इथे 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। ते कुकरचं झाकण लावून घेतलं आणि शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे बघू शकता आपलं मटण छानपैकी शिजलेलं आहे। पुन्हा एकदा थोडीशी मी कोथिंबीर वरून सोडली, अगदी खूप छान तर्री आलेली आहे मटणाला। बघू शकता इथे मी ताट तयार करते। तर इथे ताटामध्ये मी एका बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये मटण, काकडी, गाजर, ज्वारीची भाकरी, त्याबरोबर हे मटण छान लागतं। तर इथे मी ताट तयार केलं, छानपैकी तर्री आलेली आहे आणि मटण छानपैकी शिजलेलं आहे। इथे बघू शकता तिथे मी ताटामध्ये
मटण, गाजर, काकडी, लिंबू काढून ठेवलं आणि बघा खूप छान तर्री आलेले आहे मटणाला आणि खूप सुंदर असं शिजलेलं आहे मऊसूत. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. इथे आपलं छानपैकी तर्रीदार मटण तयार झालेलं आहे. तोपर्यंत बाय बाय.